हाय फ्रेंड्स, नमस्ते. इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला थालीपीठ दाखवणार आहे, परंतु ते थालीपीठ मी ह्या रात्रीची राहिलेली जी फ्लावर आणि बटाट्याची भाजी आहे त्यापासून बनवते आहे. ह्या भाजीचं करायचं काय म्हणून मी थालीपीठ करायचं विचार केला. हे पीठ आहे थालीपीठाचे, हे भाजणी आहे. हे मी घरी बनवलेले आहे आणि दळून आणलेले आहे. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, हरभरा डाळ, मटकी, हिरवे मूग आणि सोयाबीन आहे. सोयाबीन घालून मी ही भाजणीचं पीठ तयार केले. हे जवळजवळ एक पूर्ण कप आणि 1/3 आहे वरती अजून इतकं मी सध्या घेतलंय. लागल्यास अजून घेणार आहे. आता ह्या पिठामध्ये मी हे भाजी सगळी टाकतीये. त्याचबरोबर मी यामध्ये चिरलेली थोडी कोथिंबीर आणि थोडासा कांदा टाकणार आहे आणि चवीसाठी ही वाटून ठेवलेली हिरवी मिरची आणि लसणाचं थोडं पाणी. भाजी तिखट आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरवी मिरची घ्या. आता हे सर्व साहित्य आपण मळून घेणार आहे. ह्यात जर आपल्याला लागलंच तर आपण थोडं मीठ टाकणार आहोत. मीठ आणि पीठ दोन्ही एकत्र करणार आहोत. हे असं थोडं एकत्र झाल्यानंतर मी यामध्ये ओवा टाकणार आहे. हा थोडासा ओवा हातावर घेऊन मी यात मिक्स केलेला आहे. हे अशा प्रकारे आपण हे सगळं थालीपीठाचं पीठ मिक्स करून गोळा बनवून घेणार आहोत. गोळा जास्त पातळ किंवा फार घट्टही नाही करणार आहोत. तुमच्याकडे जर काही रात्रीच्या भाज्या जशी कोबीची भाजी, गवारीची भाजी, शेपूची भाजी अशा जर काही भाज्या राहिल्या असतील तर तुम्हीही अशा प्रकारे थालीपीठ करून खाऊ शकता. हे खूप छान चविष्ट लागतं आणि त्याचबरोबर आपल्या भाज्याही वाया जात नाहीत. भाजीमध्ये मीठ होतं, मला नाही वाटत की याच्यात मिठाची आवश्यकता लागेल. ह्या अशा प्रकारे आपण हा थालीपीठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. याला मी 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे, 2-3 मिनिटं, आणि त्यानंतर थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहे. 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता हे मी थालीपीठ हे थापायला घेणार आहे. हे एक सुती कापड घेतलेले आहे ओलं, आणि त्याच्यावर आता मी थोडं पाण्याचा हापका देऊन हे थालीपीठ हे करणार आहे, थापणार आहे. त्यासाठी मी थालीपीठाचा हा असा गोळा बनवून घेते हाताने. चांगला गोळा असा बनवून घ्या. त्यानंतर हे अशा प्रकारे ठेवून पुढच्या बोटांनी तसेच ह्या तळव्यानी हळूहळू तुम्ही गोल 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 शेप देत मधनं असं प्रेस करत हे असं गोल थापून घ्या. हे जास्त जाड किंवा जास्त पातळही करायचं नाही. पातळ केल्यास ते फार कडकडीत होतं. थोडा अधूनमधून पाण्याचा हात लावला तरीही चालू शकतं. हे आता उचलून मी तव्यावरती टाकणार आहे. तवा गरम झालाय, तेलही त्यावर मी पसरवलेलं आहे आणि हे होल मी तेल सोडण्यासाठी बनवलेलं आहे. अशा प्रकारे हे निघतं. मीडियम टू स्लो ह्याच्यावरती मी गॅस ऑन ठेवणार आहे. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर थालीपीठ करपून जाईल आणि आतून कच्चं राहील. आता त्यानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं वाफ घेण्यासाठी झाकण ठेवणार आहोत. ह्या अशा प्रकारे
सर्व होलमध्ये आपण तेल टाकून घेतलंय आणि ह्याला आता आपण पलटी मारूयात। हे अशा प्रकारे आपलं खुसखुशीत थालीपीठ तयार आहे। हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला हे आवडलं असेल थालीपीठ रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। हे थालीपीठ तुम्ही लोणी, दही, लोणचं, बटर याबरोबर सर्व करू शकता। यावर मी आता थोडं अमूल बटर टाकतेय। तुमच्याकडे जे असेल लोणी वगैरे ते टाकून तुम्ही देऊ शकता।